माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. मी माझी या विभूती आणि अधिष्ठिलिया व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकची मानी. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला विभूती योग सांगतात. जो कोणी माझ्या विभूती आणि योगाला जाणतो, एताम विभूतिम योगंच ममयो वेत्ती तत्वतः, असा जो कोणी असेल त्याला माझा सो अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशया, त्याला अविकंप असा योग प्राप्त होतो. विभूती म्हणजे काय, योग म्हणजे काय आणि हा अविकंप योग कोणता आहे त्याचा विचार आपण काल करून आलो. ज्ञानोबारायांनी याच्यावर जे चिंतन केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मी माझ्या विभूती आणि अधिष्ठिलिया व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकची मानी. भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, असा जो ज्ञानी आहे तो माझ्यामध्ये आणि माझ्या विभूतीमध्ये कुठल्याही प्रकारे भेद मानत नाही. मी माझ्या विभूती आणि अधिष्ठिलिया व्यक्ती, मी म्हणजे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. परमात्म्याचं सोपाधिक रूप घ्या, परमात्म्याचं निरुपाधिक रूप घ्या. याने भगवान परमात्मा मी असं म्हणतात. मी म्हणजे परमात्मा आणि माझे या विभूती म्हणजे ज्या काही भगवान परमात्म्याने आत्तापर्यंत विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये काही वेष्टी विभूती सांगितल्या, काही समष्टी सांगितल्या. बुद्धी, ज्ञान, असमोह वगैरे जे सुरुवातीला सांगितलं त्या वेष्टी विभूती सांगितल्या आणि महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तता या समष्टी विभूती सांगितल्या. भगवंताचं सांगणं असं आहे की या सगळ्या विभूती म्हणजे मीच या विभूतींच्या रूपाने प्रगट झालेलो आहे. परमात्माच विशेष भावाला आलेला आहे आणि अनेक रूप भगवंताने धारण केलेलं आहे. अगदी मनामध्ये असलेले, शरीरामध्ये असलेले सगळे भाव आणि त्यानंतर बाहेर सुद्धा प्रगट झालेले सगळे ऋषी असतील, 14 मनु असतील आणि त्यांच्यापासून झालेली सगळी सृष्टी, हे सगळं भगवान परमात्मा म्हणतात हे आगवे योग प्रतीती एकची मानी. ज्याला योगाची प्रतीती आलेली आहे, त्या योगाच्या प्रतीतीमुळे, योगाच्या अनुभवामुळे माझ्या स्वरूपाशी, योग शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं, याला योग म्हटलेलं आहे. जो परमात्मा स्वरूप झालेला आहे त्याच्या दृष्टीने या सगळ्या विभूती जरी असल्या, वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा सगळं एकच आहे असं तो मानतो.
हे आगवे योग प्रतीती एकची मानी. बाह्य दृष्टीने पाहिलं, लौकिक दृष्टीने पाहिलं तर हे सगळं वेगवेगळं आहे, पण अनुभवाच्या दृष्टीने जर पाहिलं, ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर एकच आहे. दिसायला अनेक आहे, पण असायला मात्र एक आहे. कल्पित भेद आहे आणि वास्तविक मात्र अभेद आहे. जसं अनेक सोन्याचे अलंकार आहेत, दिसायला वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळी आहेत, यांची नामेही अनाने, अनारिशे वर्तने, वेशही शिनाने आगवी यांची. प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं रूप वेगवेगळं आहे. 3 प्रकारचे जरी अलंकार असले तरी त्या अलंकारात असलेलं सोनं जसं एकच आहे. अनेक गाडगी मडकी जरी मातीचे प्रकार असले तरी त्याच्यामध्ये माती एकच आहे. तसं विश्वामध्ये अनेक नामरूप जरी असली तरी त्या नामरूपाचा अधिष्ठान एकच परमात्मा आहे, चैतन्य आहे. मनोनी विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीची. हे विश्व अलंकाराचे विसुरे, जरी आहाते आनाने आकारे, परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. म्हणून हा जो ज्ञानी मनुष्य आहे, जया चेहरे झाले ज्ञानाचे, त्याचं वर्णन चाललंय. मागच्या ओळीमध्ये ज्ञान जागृती प्राप्त झाली, जो जागा झालेला आहे त्याला मग हे द्वैतरूपी स्वप्न दिसत नाही, भेदरूपी स्वप्न दिसत नाही. जो झोपलेला आहे, जो अज्ञानी आहे, ज्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, त्याच्या दृष्टीने हा भेद आहे. हा माझा आहे, हा परका आहे, हा आपला आहे, हा चांगला आहे, वाईट आहे, सगळा भेद आहे. अर्जुन महाराजांना जे दुःख झालेलं होतं ते कशामुळे झालं होतं? स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम सजुनू, आणि संग्रामा नाम मलिनो पापाचारो. हे माझे सगळे मरतील, मला मरावं लागेल, आणि त्या ठिकाणी सगळ्यांना पाप लागेल, हा भेद दिसत होता सगळा. मग अर्जुनाने भगवंताला जेव्हा ज्ञान सांगितलं त्यावेळेस अर्जुनाच्या लक्षात आलं की हे सगळं नामरूप जे आहे कल्पित आहे आणि याचा अधिष्ठान सत्य आहे, ते एकच आहे आणि ते माझं स्वरूप आहे, ते अविनाशी आहे. म्हणून मी माझ्या विभूती आणि अधिष्ठिल्या व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकची मानी. त्याला योगाची प्रतीती आलेली आहे, त्याला हे सगळं एक दिसतं. आणि मनोनी निशंके येणे महायोगे, मज मिनला मनाचे ने अंगे, येत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात, म्हणून निशंके येणे महायोगे. आता ह्याला महायोग प्राप्त झाला. भगवंताने कोणता योग शब्द वापरलाय? अविकंप योग, हा देवाचा शब्द आहे. आणि ज्ञानोबाराय याला निशंक महायोग म्हणतात. महायोग का म्हटलेला आहे? योग वेगळा, महायोग वेगळा. योग आहे परंतु तो योग तात्पुरता जर असेल, काही काळापुरती समाधी लागत असेल, काही काळापुरतं ध्यान लागत असेल तर तो योग आहे. आणि जो कधीही खंडित होत नाही, कसलंही व्यवधान जरी आलं, प्रतिबंध आला तरी तो योग नष्ट होत नाही, तो योग जो आहे त्याला म्हणायचं महायोग. महायोग जो आहे तो निशंक महायोग आहे. ह्याच्यात आता कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, संकल्प नाही, भेद नाही, आणि कुठल्याही देशाने, कालाने, वस्तूने हा खंडित होणारा योग नाही, अखंड चालणारा हा योग आहे. व्यवहार जरी चालू असेल तरी हा योग सुरू आहे. कुठलाही
समाधी जरी झोप जरी असेल तरी हा योग चालू आहे. म्हणून भगवान म्हणतात, म्हणून निशंके येणे महायोगे, शंका रहित असलेला हा महायोग आहे. हा महायोग कोणता आहे? ज्याच्यामध्ये विभूतीचंही ज्ञान झालेलं आहे आणि योगाचंही ज्ञान झालेलं आहे. भगवंताच्या सगुण रूपाला जाणलंय, भगवंताच्या निर्गुण रूपाला जाणलंय. व्यवहार दशेतलाही परमात्मा कळालेला आहे, समाधी अवस्थेतलाही परमात्मा कळालेला आहे. आणि हा सर्वामध्ये एकच परमात्मा तत्व भरलेला आहे असा निसंशय ज्ञान त्याला झालेलं आहे. याला म्हणायचं महायोग. पंढरपूरला महायोगपीठ म्हटलंय. महायोगपीठे तटे भीमरथ्याम. तर हा योग असा आहे की याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, शंका नाही. म्हणून निशंके येणे महायोगे, अशा या महायोगाच्या द्वारे मज मिनला मनाचेनी अंगे. भगवान म्हणतात तो मला मज मिनला, मिनला म्हणजे एकरूप झाला. देवाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. हे कशाने एकरूप व्हायचं आहे? मनाचेनी अंगे. शरीराचं ऐक्य सांगितलेलं नाही बरं का. भगवान परमात्म्याचं शरीर उपाधी आणि आपली उपाधी वेगवेगळी आहे. ऐक्य जे सांगितलेलं आहे ते शरीराचं ऐक्य सांगितलेलं नाही. ऐक्य जे आहे ते मनातलं ऐक्य सांगितलं आहे. म्हणून भगवंताचा शब्द आहे, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. एकरूप जे व्हायचंय भगवान परमात्म्याला ते मनाने व्हायचंय. शरीर वेगवेगळे आहे. आता आपली शरीराची उपाधी वेगळी आहे आणि भगवंताची शरीराची उपाधी वेगळी आहे. आपली शरीराची उपाधी आहे अविद्या, कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोले जेथे. माया ही उपाधी भगवंताची आहे. आपलं शरीर जे आहे ते कसं आहे? काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. आपलं शरीर. आणि देवाची शरीर कसं आहे? स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनली रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. म्हणून ऐक्य जे आहे ते मनाने ऐक्य करायचंय. मनाने ऐक्य का करायचंय? कारण मन जे आहे हे सत्वगुणाचं कार्य आहे, रजोगुणाचं सत्वगुणाचं कार्य आहे. मनाच्या नंतर बुद्धी आहे. चिंतन करण्याकरता मनाने चिंतन करायचं आहे. एकरूपता जी आहे मनानेच करायची आहे. म्हणून मज मेनला मनाचेनी अंगे. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने, भगवंताच्या कृपा प्रसादाने श्री गुरूंनी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर स्वतःला तो देह मानत होता, तो आता देह मानायचं सोडून दिला आणि मी सच्चिदानंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मरूप आहे असा मनाने चिंतन करायला लागला. विचार त्याने केला. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. त्याच्याकरता काय काय केलं? श्रवण, कीर्तन, निधिध्यासन, मनन हे सगळं त्यांनी केलं आहे. अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे सगळं केलं आणि मग त्या मनाला बोध प्राप्त झाला. मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले निज. मन मूळचं परमात्मा स्वरूपच आहे, पण कल्पनेमुळे ते वेगळं झालेलं आहे, अज्ञानामुळे ते वेगळं झालेलं आहे. आणि मग संतांच्या उपदेशाने, श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादाने, देवाच्या कृपा आशीर्वादाने ते मन जे आहे परमात्मा स्वरूप झालं. हां, के आहे? शरीरीची ब्रह्म होय अनुभवी तो. आणि म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात, मज मिनला मनाचेनी अंगे. आता येत संशय करणे नलगे तो त्रिशुद्धी झाला. आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय घ्यायचा नाही, कारण तो आता त्रिशुद्धी झाला. त्रिशुद्धी झाला म्हणजे
कृतार्थ झाला, परमात्मा स्वरूपाची त्याला प्राप्ती झालेली आहे, भगवत स्वरूप तो झालेला आहे. हे मी त्रिवार सांगतो असाही अर्थ घेता येतो, किंवा आता याच्यात कुठल्याही प्रकारे संशय घेण्याचं कारण नाही. तो भगवत स्वरूप झाला, माझ्या विभूतीला त्याने जाणलं, माझ्या योगाला त्याने जाणलं, आणि म्हणून तो माझ्या स्वरूपाला आता प्राप्त झाला, याच्यात संशय घेऊ नका. का जे ऐशे किरीटी माते भजे जो आबेदा दिठी तयाचे भजनाचे नाटी सुती मज. मग आता तो जो भजन करतो त्याचं भजन विशेष आहे. सामान्य तुम्ही आम्ही जे भजन करणारे आहेत ते वेगळे आहे. सामान्य मनुष्य जो भजन करतो ते देवाला जाणूनच करेल असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तयाची भजने भोगासाठी येर बहुत जोडती कीर्ती, जयाची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. बहुतेक भजन करणारे जे आहेत ते भोगासाठी भजन करतात. कोणाला काहीतरी पाहिजे, अर्थ तो आरतीचे नि वाजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, आणि तिजेने तेने इच्छेजे अर्थशित. बहुतेकांचं भजन चाललेलं आहे, पण कोणाचं भजन कशा करता आणि कोणाचं भजन कशा करता. काहींना दुःख जीवनामध्ये आहे, फार मोठं संकट आलेलं आहे, देवाने आपलं संकट दूर करावं म्हणून भजन चाललं आहे. काहींना काहीतरी पाहिजे आणि म्हणून भजन सुरू केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये एक मनुष्य आला, ते कुठला तरी ब्राह्मण आला इथे, वय वर्ष 75, आणि तो म्हणायला लागला, आता मला ह्या वयामध्ये विद्वान व्हायचं आहे, चांगलं कीर्तनकार व्हायचं आहे, प्रवचनकार व्हायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज, मला चांगलं कीर्तनकार प्रवचनकार व्हायचं आहे. आणि म्हणून याने धरणं धरलं इथे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं, उपदेश केला, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया मा थोर काजो अवतार नामयाच. तुम्ही देहूला जा, सध्या इथं बंद आहे. मग देहूला गेला, कशा करता गेला, का गेला? विद्वान व्हायचं आहे, कीर्तनकार व्हायचं आहे, धनवान व्हायचं आहे. असे भजन करणारे भरपूर आहेत, अर्थार्थी आहेत, परंतु यांच्या भजनाची प्रथा वेगळी आहे, यांच्या भजनाची रीत वेगळी आहे. पण हा जो भजन करणारा आहे, याचं भजन जे आहे ते भगवंताला जाणून चाललेलं आहे. याला महायोग प्राप्त झालेला आहे, याला देवाच्या विभूती कळलेल्या आहे, देवाचा योग कळलेला आहे. आणि म्हणून का जे ऐसे किरीटी, किरीटी म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तू जसा श्रेष्ठ आहेस, किरीट डोक्यावर घालतात, उत्तमांग आहे, मुकुट, तू जसा श्रेष्ठ आहेस ना, तसा हा ज्ञानी भक्तसुद्धा श्रेष्ठच आहे. म्हणून का जे ऐसे किरीटी माते भजे जो अभिदा दिती. तो माझं भजन करतोय, परंतु कोणत्या दृष्टीने माझं भजन करतोय? माते भजे जो अभेदा दिठी, अभेद दृष्टीने तो माझं भजन करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता कुठलाही भेद शिल्लक राहिलेला नाही. आणि खरं माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय, 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे, तेवे मी झालिया संभवे माझी भक्ती. 15.5 नंबरचं सोनं आहे, चांगल्या नंबरचं सोनं आहे, त्याच्यात मिसळायचं असेल तर 4 नंबर चालेल का? 14 चालत नाही, 15.5 पाहिजे तर मिसळेल, नाही तर शिल्लक राहील, ते हिनकस बनेल त्याच्यामध्ये. तसं भगवान म्हणतात, 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे, तेवी मी झालिया संभवे माझी भक्ती व्हायची असेल, संभवायची असेल तर मी व्हावं लागेल. अगा राजन्यत्व नव्हता अंगी, रावो राय पण काय भोगी.
का अंधारू हाना अलिंगी दिनकरा ते त्याच्या पुढची ओळी. राजा झालाच नाही आणि राजाच्या भोगाचा अनुमान करायला लागला. अहो राजाचा भोग मिळेल कोणाला? राजा झाला त्याला. त्याप्रमाणे भगवान परमात्मा म्हणतात माझी भक्ती करायची असेल, माझा आनंद घ्यायचा असेल तर त्याला मी व्हावं लागेल. जोपर्यंत माझं स्वरूपाचं ज्ञान नाही, मी झालेलं नाही, तोपर्यंत माझं ऐश्वर त्याला कळणार नाही, माझी व्यापकता त्याला कळणार नाही, माझ्या स्वरूपाचा आनंद त्याला मिळणार नाही. आपुलेनी भेदे विन माते जाणी जे एकपण, हां तयाचे नाव शरण मज येणे गा. म्हणून माते जाणे जो आभेदादिती, माते भजे जो आभेदादिती, त्याची भक्ती चालू आहे, पण आभेद दृष्टीतली भक्ती बरं का. ज्ञानी येते स्वसंशिती, शैव मनती शक्ती, आम्ही आपुली, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. भक्ती भक्ती म्हणजे काय? परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं याला सुद्धा भक्ती म्हटलंय. ज्ञान लक्षणा भक्ती आहे. हो काय? माझी सहज स्थिती भक्ती नाव. सहज स्थिती जी आहे तिला भक्ती असं म्हटलंय. म्हणून माझ्या स्वरूपाला तो एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरती, माझे सहज स्थिती भक्ती नाव. याला तिसरी म्हणायचं आणि चौथी म्हणायचं नाही. 4 भक्त सांगितलेत, पण खरं म्हणायचं काय इथं काहीच म्हणता येत नाही. खरं म्हणजे तिसरं नाही चौथं नाही. सहज स्थिती जी आहे ती भक्ती आहे, स्वरूप स्थिती आहे ती भक्ती आहे. आणि म्हणून अशी भक्ती काजे ऐसे किरीटी माते भजे जो आभेदा दिठी, तयाची भजनाची नाटी सुती मज. म्हणजे काय? तयाची भजनाची नाटी, त्याच्या भजनाचा छंद, अभिनय. म्हणजे आता ज्ञानी परमात्मा स्वरूप झाला, भगवत स्वरूप झाला, देवाशी एकरूप झाला, पण त्याला वाटतं भजन करायचं आहे. मग त्याच्या भजनाची जशी आवड असेल, त्याचा जसा छंद असेल, त्याची जशी इच्छा असेल, तसं भजन करण्याकरता मला व्हावं लागतं. तयाचे भजनाचे नाटी सुती मज. त्याला सुद्धा मला सुद्धा त्याच्यासारखं मग व्हावं लागतं. का? कारण तो एकरूप झाला. मग त्याने जसं म्हणेल तसं मला व्हावं लागतं. त्याच्या भजनाला ओढ द्यावी लागते. उदाहरणार्थ त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना विचारलं, कोण तुला वाचवतंय? अरे एवढे सगळे लोक तुला मारण्याकरता आलेले आहेत, एवढा आम्ही सगळ्यांनी त्रास दिलेला आहे, आम्ही सगळे एका बाजूला, सगळं जग एका बाजूला आणि हा एका बाजूला. त्याच्या चेहऱ्यावर ह्याला भयच दिसत नव्हतं. तू म्हटलं कोणाच्या बळावर तो एवढा निर्भय झालाय मला सांग. तो म्हटला बाबा तुम्ही ज्याच्या बळाने बोलताय ना त्याचं मला बळ आहे. कोण आहे तो, कुठं आहे सांग मला म्हणे. पहिलं त्याला मारतो मग तुला मारतो. तेव्हा प्रल्हादजींनी सांगितलं तो कुठं नाही मला सांगा तुम्ही. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. काय दृष्टी असेल बघा. हो, म्हणून अशा भक्तांच्या करता भगवान म्हणतात तो म्हणेल तिथे मला प्रगट व्हावं लागतं. त्या हिरण्यकश्यपूने विचारलं बाबा या खांबात आहे का? खांबात म्हणजे आहेच ना. मग प्रल्हादाची या बोला, जो विषयी सकट आपण जाहला. हो, म्हणून भगवान परमात्मा सगळीकडे त्याला परमात्मा दिसायचा. आपण परवा कीर्तनात सांगून आलो, पुढं मारायला राक्षस आला तर राक्षसात त्याला देव दिसायचा.
त्यामुळं राक्षस त्याला काहीच करू शकत नव्हते. आहे का या खांबात म्हटल्याबरोबर खांबातून आवाज निघायला लागला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. खांबातून सुद्धा देवाला प्रगट व्हावं लागलं. देवाने खांबाला बाप बनवलं. याचं कारण काय? ज्ञानोबा म्हणतात, तयाचे भजनाचे नाटी सुती मज. त्याची भजनाची इच्छा झाली ना, देवा मला असं व्हायचंय, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. कारण सर्वत्र भगवान त्याला दिसतोय ना. म्हणून जिथे जिथे ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. भक्त जैसेनी जेत पाहे तेत तैसेची होत जाय खेळणे आजी. म्हणून अनेक भक्तांच्या कथा आपल्याला सांगता येतील. प्रत्येक भक्तांच्या कथा, भगवान लहान हो म्हटलं की लहान झाला, मोठा हो झालं की मोठा झाला. सांगायचं तात्पर्य काय? बिरुदे. हां, अहो मोठं हो म्हटलं, विश्वरूप पाहायचं म्हणलं की लगेच विश्वरूप. लगेच अर्जुनाने विश्वरूप पाहायला सुरुवात केली आणि घाबरला. म्हटलं नको नको, हे विश्वरूप नको, जापानी जापानी आपुले, हे आवरून घ्या आवरून घ्या. मोठके विश्वरूप डोळा देखिले सुखाचे आवर्षण पडले. जापानी जापानी आपुले असता व्यस्त. ज्ञानोबरांनी उदाहरण दिले, जसा एखादा व्यापारी असतो, कपड्याचा दुकानदार असतो, गिराईक आलं की त्याला म्हणतो ह्या साड्या बघा, नुसत्या साड्या उलगडतच राहतो उलगडतच राहतो, आणि नको म्हणलं की परत गाड्या करून ठेवतो. तसं विश्वरूप बघायचं म्हटलं की लगेच विश्वरूप. लगेच अर्जुनाने सांगितलं नको नको, चतुर्भुज रूप पाहिजे आम्हाला. ह्याची भीती वाटायला लागली. लगेच चतुर्भुज. कारण तयाचे भजनाचे नाटी सुती मज. त्यांच्या भजनाचा जसा छंद असेल, आवड असेल, तसं मला व्हावं लागतं. त्याला कारण जर काय असेल तर त्याची अभेद भक्ती. सर्वत्र त्याला मी दिसतोय. आणि अशा ज्ञानी भक्तांच्या करता मला सुद्धा नाना रूप धारण करावी लागतात. मनोनी अभेदो जो भक्ती योगू तेत शंका नाही नये खंगू. करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला, रे मनोनी अभेदे जो भक्ती योगू. अभेदामध्ये असलेला हा भक्ती योग आहे. तुम्ही मला सगळा अभेदच आहे, मग भक्ती कशी काय करायची? शक्य आहे का? मी राणी तू राणी, मग पाणी कोण आणी? अहो सगळं देवच ब्रह्मरूपच झालं, मग देव कुठला आणि भक्त कुठला? होऊ शकेल का भक्ती? असं कोणी म्हणेल, ज्ञानोबराय म्हणणार का नाही होतात. देव देवळ परिवारू कोरुनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. जसं एकाच देवळामध्ये महादेव, पार्वती, नंदी, देवळाचे खांब, कळस, पायऱ्या एकाच दगडात सगळं केलं. त्याप्रमाणे एकच चैतन्य आहे आणि या चैतन्यामध्येच मग एकरूप जरी झाला, भक्तिरूप जरी झाला, सोहमभाव सरोवरी द्वैताच्या पहिलं तिरी रिगोसरला. अर्जुना हा ठावरी सोहमभाव सरोवरी द्वैताच्या पहिलं तिरी रिगोसरला. मग की भक्ती सुखा लागी. आपण पेची दोही भागी वाटोनिया अंगी सेवके बानी. बरोबर तिथलीच होय का? येरा नाम मी ठेवी भजती ओज बरवी न भजतिया दावी योगिया जो. परत तो काय करतो? त्याच्यामध्ये देवाला म्हणतो, आता देवा तू देव हो, मी भक्त होतो. मी भक्त तू देव ऐसे कर. परत भक्ती सुख घ्यायचंय ना. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. कारण जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा
भोगता तो निराळा